हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल टू ज्ञानदीप अकॅडमी. आजचा आपला आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 31. काय आर्टिकल नंबर 31? पण मला सांगा, आर्टिकल 31 सध्या अस्तित्वामध्ये आहे का? इज इट अवेलेबल? नाही. आर्टिकल 31 वॉज बेसिकली आर्टिकल अबाउट राईट टू प्रॉपर्टी. राईट टू प्रॉपर्टी. राईट टू प्रॉपर्टी वॉज बेसिकली अ फंडामेंटल राईट बिफोर 1978. हे पक्क लक्षात घ्या. राईट टू प्रॉपर्टी वॉज अ फंडामेंटल राईट बिफोर 1978. याचा सगळ्यात महत्वाचा चेंज काय झाला तर लक्षात घ्या, या पर्टिक्युलर केसमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट काय की आर्टिकल 31 इज अबाउट राईट टू प्रॉपर्टी. आणि यामुळे काय व्हायचं की ज्या सगळ्या लँड रिफॉर्म्स आपण घेतल्या होत्या, सगळ्याच्या सगळ्या लँड रिफॉर्म्स, या सगळ्या लँड रिफॉर्म्स मध्ये इश्यू हा झाला की आपण लँड रिफॉर्मचे जेवढे लॉ केले सगळे राईट टू प्रॉपर्टी मुळे फंडामेंटल राईट असं सगळे व्हायलेट व्हायचे. का? मेन कारण आहे आर्टिकल 13. आर्टिकल 13 काय म्हणायचं? एनिथिंग विच व्हायलेट्स फंडामेंटल राईट. एनिथिंग मीन्स एनी लॉ, एनी एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशन, एनी रूल, एनी रेग्युलेशन, एनी पॉलिसी. एनिथिंग विच व्हायलेट्स फंडामेंटल राईट शॅल बी डिक्लेअर्ड ॲज नल अँड void as per आर्टिकल 13. सो बेसिकली आर्टिकल 13 काय करायचं? फंडामेंटल राईटचा फुल प्रोटेक्शन द्यायचं. फुल प्रोटेक्शन द्यायचं आर्टिकल 13 सोबत. काय होतं, आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226. बरोबर आहे. आर्टिकल 32 म्हणायचं तुमचा कोणताही फंडामेंटल राईट जर व्हायलेट झाला तर तुम्ही डायरेक्टली कोणाकडे जा? सुप्रीम कोर्टकडे जा. बेसिकली सुप्रीम कोर्ट इज द अपेक्स कोर्ट ऑफ अपील. याचा अर्थ काय? जेव्हा तुम्हाला कुठेही दाद मिळत नाही त्यावेळी सगळ्यात शेवटी तुम्ही अपील करण्यासाठी सुप्रीम कोर्टकडे जाता. दॅट इज आर्टिकल 32. किंवा तुम्ही हायकोर्ट कडे जाता अंडर आर्टिकल 226. करेक्ट आहे. पहा, राईट टू प्रॉपर्टी तुम्ही लँड रिफॉर्म्स करण्यासाठी खूप सगळे लॉज केले. करेक्ट आहे. आणि या सगळे जे तुम्ही लॉज केले, सगळ्या लॉज मुळे राईट टू प्रॉपर्टी व्हायलेट झाला. राईट टू प्रॉपर्टी व्हायलेट झाला की ज्याचा राईट टू प्रॉपर्टी व्हायलेट झाला तो सगळ्यात अगोदर आर्टिकल 13 ला ठोठावणार. आर्टिकल 13 म्हणतो एनिथिंग विच व्हायलेट्स फंडामेंटल राईट शॅल बी डिक्लेअर्ड ॲज नल अँड व्हॉइड. सोबत हा काय करणार? आर्टिकल राईट टू प्रॉपर्टी फंडामेंटल राईट आहे, हा डायरेक्टली सुप्रीम कोर्टच्या दारात जाऊन बसणार. सुप्रीम कोर्ट म्हणतं की आर्टिकल 13 म्हणतं की एनिथिंग विच व्हायलेट्स फंडामेंटल राईट याला नल अँड व्हॉइड डिक्लेअर करा. आलं लक्षात? सो यामुळे काय व्हायचं की आपला जो ऑब्जेक्टिव्ह होता टू हॅव सोशिओ इकॉनॉमिक डेमोक्रेसी वॉज नॉट यूज टू बी इस्टॅब्लिश्ड. आपल्याला सोसायटीमध्ये जो जस्टिस, जी लिबर्टी, जी इक्वॅलिटी आणायची ती इस्टॅब्लिश करणं पॉसिबल होत नव्हतं. आणि यामुळे व्हॉट वी डिड, यामुळे वेन जनता गव्हर्नमेंट केम टू पॉवर, राहील लक्षात हे वेन जनता गव्हर्नमेंट केम टू पॉवर, जनता गव्हर्नमेंट केम टू पॉवर इन 1977. बरोबर आहे. वेअर मोरारजी देसाई वॉज द प्राईम मिनिस्टर अँड जनता गव्हर्नमेंट ब्रॉट 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 1978. आणि यांनी काय केलं? यांनी राईट टू प्रॉपर्टी ऍज अ फंडामेंटल राईट याला अबॉलिश केलं. आणि 1978 पासून क्लिअर केलं की राईट टू प्रॉपर्टी विल नॉट बी युअर फंडामेंटल राईट बट इट विल बी अ लीगल राईट अंडर आर्टिकल 300 कॅपिटल ए ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आलं लक्षात? याचा अर्थ सध्या आर्टिकल 31 इज नॉट इन एक्झिस्टन्स. याचा अर्थ आर्टिकल 31 हॅज बीन रिपील्ड. राईट टू प्रॉपर्टी हॅज बीन रिपील्ड बाय 44th Constitutional Amendment Act, but instead of right to property being a fundamental right, it has been made a legal right. Under what? It has been made a legal right under Article 300 capital A. लॉजिक लक्षात घ्या. हे लॉजिक क्लिअर व्हायला हवं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नवीन आर्टिकल घेऊन भेटूया लवकरात लवकर. शुभेच्छा.